सगळ्यांना वाटलं मी रजनीचं घर वाचवायला आली आहे. एका वारसासाठी मी माझा सौदा केला आहे. पण कोणालाच हे ठाऊक नव्हतं की मी फक्त या घरची सून व्हायला नाही, तर या साम्राज्याची मालकीण व्हायला आली आहे. या घरात पाऊल ठेवताना मी माझ्या भावना उंबरठ्या बाहेरच सोडून आले होते. त्या रात्री दक्ष माझ्या खोलीत आला. दाराची कडी वाजली तसा माझा श्वास रोखला गेला नाही. उलट माझं लक्ष अधिक स्पष्ट झालं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचा भाव होता, पण माझ्या डोळ्यात फक्त एक ध्येय. तिमिरा, मला माफ कर. माझ्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवू नकोस. मी रजनीला सोडू शकत नाही आणि तुला न्याय देऊ शकत नाही. हे लग्न फक्त एका वारसासाठी झालेला एक थंड रक्ताचा सौदा आहे. तुझ्या नशिबात फक्त हे घर आहे, माझं मन नाही. दक्ष माझ्याकडे बघून म्हणाला. बिचारा दक्ष. त्याला वाटतंय तो त्याचा गुन्हा कबूल करतोय. त्याला काय माहीत, ज्या खेळाचा तो स्वतःला राजा समजतोय त्या खेळाची राणी मी आधीच बनली आहे. राजा फक्त चालतो, पण खेळ तर राणीवरच फिरतो. तिमिरा, बघितलंस? रात्रीचे 2 वाजलेत आणि दक्ष आजही माझ्याच खोलीत आहे. तू या घरची नवरी असशील ग, पण त्याच्या आयुष्यात हक्क आजही माझाच आहे. तू फक्त एक गरज आहेस. त्या पलीकडे तुझी किंमत या घरातील शोभेच्या वस्तूपेक्षा जास्त नाही. मी शांतपणे चालत रजनीच्या जवळ गेले आणि तिच्या कानाजवळ झुकत म्हणाले, रजनी, माणसाला जुनी सवय बदलायला वेळ लागत नाही ग. आणि गरज ही एखाद्या सुरीसारखी असते. एकदा काम झालं की धारदार सुरीसुद्धा म्यानामध्ये फेकून दिली जाते. तू दक्षची पहिली बायको नक्कीच आहेस, पण त्याची शेवटची आठवण फक्त मीच असणार. हा वारसा तुझा नाही, माझा असेल. रजनीचा चेहरा एखाद्या प्रेतासारखा पांढरा पडला होता. तिला पहिल्यांदाच जाणीव झाली की तिने स्वतःचं घर वाचवण्यासाठी ज्या बकरीला बळी द्यायला आणलं होतं ती प्रत्यक्षात एक वाघीण आहे, जी आता तिच्याच साम्राज्याचा घोट घ्यायला तयार आहे. मी त्या रात्री झोपले नाही. मी त्या कपाटाचा कोपरा शोधत होते जिथे रजनीने तिची गुपितं गाडून ठेवली होती. रजनीला वाटतंय की ती अपूर्ण आहे, म्हणून दक्ष तिच्यावर दया करतोय. पण मला माहीत होतं, रजनी अपूर्ण नाही आहे, ती अपराधी आहे. रजनी, तू जे लपवतेस तेच तुला उद्ध्वस्त करणार. ज्या दिवशी दक्षला कळेल की तू आई होऊ शकत नाहीस हे खोटं होतं, त्या दिवशी तुझं हे सिंहासन पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळेल. लगेच सगळं संपवणार नाही मी. हळूहळू तिला मिटवणार आहे. तिच्या नजरेत तिलाच पाडणार आहे. कारण रजनीला अजून एक सर्वात मोठं सत्य माहीत नाही आहे. मी या घरात योगायोगाने आलेली नाही. मला दक्षने निवडलं नाही, तर मला माझ्या संघर्षाने इथे पाठवलं.